रामकृष्ण हरी. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. बाप रखमादेव साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा हा एक प्रासादिक अभंग आहे. आषाढी वारीचा पवित्र कालखंड सुरू आहे. या कालखंडामध्ये दरवर्षी सकल संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ असतात. पण आपणा सर्वांना ठाऊक आहे की यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण विश्वावर आहे. संपूर्ण जग या महामारीनं ग्रस्त आहे आणि त्यामुळे यावर्षी पंढरीची ही आपली पायी वारी होऊ शकत नाही. मात्र या वारीचा आनंद सर्वांना मिळावा याकरता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थाननं या पेजच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपणापर्यंत पोहोचवण्याचा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम केलेला आहे. त्या अंतर्गत आजची ही चिंतन सेवा माझ्याकडे आलेली आहे. कानडाव विठ्ठलू या शीर्षकाखाली आपण वारकरी संतांनी गायलेला विठ्ठल महिमा या संबंधानं काही चिंतन करणार आहोत. वारकरी संप्रदाय हा प्रज्ञावंतांचा संप्रदाय. वारकरी संप्रदायाची जी संत परंपरा आहे ही संत परंपरा वारकरी संप्रदायाचे आद्य संत सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्यापासून ते वारकरी संप्रदायाचे संत शिरोमणी संत श्रेष्ठ निळोबाराय यांच्यापर्यंत मानली जाते. या सकल संतांनी विठ्ठल भक्तीचा महिमा गायला, विठ्ठल नामाचा महिमा गायला. आजच्या या चिंतनामध्ये आपण दोन गोष्टी अभ्यासणार आहोत, दोन गोष्टीचा विचार करणार आहोत. त्यातली पहिली गोष्ट आहे की विठ्ठल भक्तीच्या बाबतीमध्ये, विठ्ठल नामाच्या बाबतीमध्ये सकल संतांचा एक विचार आहे. म्हणजे या सर्व संतांच्या विचारामध्ये एक वाक्यता आहे. कुठेही मतभिन्नता दिसून येत नाही. सकल संतांनी विठ्ठल भक्तीचा महिमाच गायला. मूलतः वारकरी संप्रदायाचा उदय जो झाला तो नाथ परंपरेतून झाला असं मानलं जातं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छेंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. ही नाथ परंपरा आपण हरिपाठामध्ये दररोज हा अभंग म्हणतो. सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज हे नाथपंथी होते, पण त्यांनी ही नाथ परंपरा वारकरी संप्रदायामध्ये परिवर्तित केली. त्यांच्या अभंगामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलाय, कुळ हे पावन कृष्ण नामे. आमचं कुळ पावन झालं ते कृष्ण नामानं झालं. अर्थात सद्गुरू श्री निवृत्तीनाथांपासून ही विठ्ठल भक्तीची परंपरा सुरू झाली. स्वतः निवृत्तीनाथ महाराज विठ्ठल नामाचं महत्व सांगताना म्हणतात, जगासी तारक विठ्ठलची एक. अर्थात ते योगी होते. त्यांचे सदशिष्य असणारे, ज्यांचा अभंग आज आपण या ठिकाणी चिंतनासाठी समोर ठेवलाय, ते वारकरी संप्रदायाचं वैभव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज या अभंगात वर्णन करतात. सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. वास्तविक ज्ञानेश्वर महाराज योगी. नामदेव रायांनी त्याचा गौरवपूर्ण उल्लेख केलाय. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली. पण ज्ञानेश्वर महाराज मात्र विठ्ठल नामाचा आग्रह धरतात. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म असं हरिपाठात नमूद करतात आणि सर्वांना आग्रहपूर्वक सांगतात. त्यांचा एक अभंग अत्यंत प्रसिद्ध आहे, तो मला अत्यंत आवडतो. गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुश्चिते,
सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकळासी विनवणी करा विठ्ठल स्मरण. गाते, श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुश्चिते, सोहम साधना करणारे व पूर्ण ज्ञानी झालेले जे महापुरुष आहेत, अशा लोकांनी सुद्धा विठ्ठल स्मरण केलं पाहिजे. हा विठ्ठल नामाचा महिमा ज्ञानेश्वर महाराजांनी गायला. त्यांच्या अभंगामध्ये ठाई ठाई विठ्ठल नामाचा आपल्याला विचार दिसून येईल. ज्ञानवरा असं म्हणतात, तुझी आण वाहिन गा देवराया, बहु आवडसी जीवापासून या. कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवापासून या. म्हणजे आपली आवड सुद्धा श्री विठ्ठल आहे असं ज्ञानोबाराय म्हणतात. ज्ञानोबारायच्या समकालीन त्यांचे अत्यंत निकटवर्ती असे स्नेही म्हणा, ते समकालीन संत म्हणा, असे पंढररायाचे प्रेम भांडारी संत श्रेष्ठ नामदेवराय यांचा विचार पहा. ज्यांच्या हातून पांडुरंग परमात्मा दूध पितो, नोहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, असे बाल भागवत नामदेवराय विठ्ठल नामाचं महिमान सांगतात. विठ्ठल उघडा पंढरी असं ते म्हणतात. वेदासी कानडा, श्रुतीसी कानडा, विठ्ठल उघडा पंढरी. म्हणजे विठ्ठल नामाचाच त्यांनी प्रचार केला. त्यांच्या घरामध्ये असणारी महान भगवत भक्त आणि वारकरी संप्रदायाची थोर विदुषी अशा संत जनाबाई या विठ्ठल भक्तीमध्ये रंगून गेलेल्या. वारकरी संप्रदाय हा सर्वांचा संप्रदाय. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी. संत जनाबाईंचा अधिकार खूप मोठा. जनाबाई जात्यावर दळताना पांडुरंगालाच आळवतात. धरीला पंढरीचा चोर, प्रेमे बांधून या दोर. जनाबाईंनी सुद्धा विठ्ठल महिमाच गायला. पंढरीच्या वाळवंटामध्ये संत श्रेष्ठ नामदेवरायांचा फड उभा राहिला. त्या सकळ संतांची मांदियाळी त्या ठिकाणी उभी होती. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. असं अधिकार वाणीनं जनाबाई सांगतात, विठ्ठल नामाचा महिमा गातात. या संत परंपरेमध्ये अद्वितीय असं ज्यांचं स्थान आहे ते संत चोखामेळा महाराज यांनी तर वर्णन केलंय. विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी. विठ्ठल नामाचाच महिमा गायलाय. त्यांच्या समकालीन असणारे संत श्रेष्ठ नरहरी महाराज, नरहरी सोनार यांनी सुद्धा वर्णन केलंय. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, असं जसं ज्ञानोबाराय म्हणतात त्याच पद्धतीचं एक चिंतन आहे. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. आपणा सर्वांना इतिहास माहितीये, नरहरी सोनारांचं चरित्र माहितीये. नरहरी महाराज हे शिवभक्त, कट्टर शैव. पण पंढरीचा पांडुरंग हा हरिहरांचं ऐक्य मानलं जातं. शिव आणि विष्णू यांचं ते प्रतीक मानलं जातं. तो संपूर्ण दृष्टांत इथं मी सांगत नाहीये, पण शैव असणारे नरहरी महाराज सुद्धा विठ्ठल भक्तीची परंपराच मानतात. पांडुरंगाची उपासना करण्याचा आग्रह धरतात. ते सर्व सुखाचा आगर पंढरीच्या वाळवंटात विटेवर उभा आहे. संत श्रेष्ठ सांता महाराज हे निष्काम कर्मयोगी संत मानले जातात. आपल्या मळ्यामध्ये श्री विठ्ठलाचं स्वरूप त्यांनी पाहिलं. कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी. असं ते म्हणतात. म्हणजे त्यामध्ये सुद्धा विठ्ठल महिमाच गायलेला आहे. अगदी उत्तरेतले संत वास्तविक ते रामभक्त, पण संत कबीरांनी सुद्धा पंढरीचीच वारी केली. असं वर्णन आहे की जेव्हा नामदेवरायाचं कीर्तन चालू होतं पंढरीच्या वाळवंटामध्ये, त्या कीर्तनामध्ये स्वतः
संत कबीरदास महाराज सुद्धा होते. ही जी घराणीच्या घराणी विठ्ठल भक्त झाली त्यामध्ये त्यांचे पुत्र संत कमाल हे देखील होते. पण त्या कीर्तनाचं विशेष असं सांगितलं जातं की त्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा नाचत होते. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. आणि या कीर्तनामध्ये स्वतः पांडुरंग परमात्मा नाचत असल्यामुळे नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, असं संत जनाबाईच्या अभंगामध्ये वर्णन आढळतं. म्हणजे रामभक्त असणारे संत कबीरदास सुद्धा पंढरीचे वारकरी होते, विठ्ठल भक्त होते. म्हणजे इथून जाऊन त्यांनी उत्तरेमध्ये सुद्धा विठ्ठल भक्तीचा महिमाच गायला. या संत परंपरेमध्ये आणखीन एक गौरवपूर्ण उल्लेख केला पाहिजे, तो संत कान्होपात्रेचा. वास्तविक पाहता एका गणिकेच्या पोटी तिचा जन्म झाला. श्यामा नायकिणीची ही मुलगी. भांगेमध्ये तुळस उगवावी तशी या नायकिणीच्या पोटी कान्होपात्रा जन्माला आली. पण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सानिध्यात आल्यानंतर ती विठ्ठल भक्तीमध्ये रमून गेली. अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठल सकया, अशी ती पांडुरंगाला साद घालते. आपलं जीवन विठ्ठल चरणावर समर्पित करते. ही वारकरी सांप्रदायिक चरित्रांमध्ये कथा आपल्याला पाहायला मिळते. कराडची संत सकू ही सुद्धा विठ्ठल भक्त. अशी असंख्य संतांची नावं आपल्याला घेता येतील. त्यानंतरच्या कालखंडामध्ये संत भानुदास महाराज, ज्यांच्यामुळे पांडुरंग परमात्मा पुन्हा पंढरीत आला, हे प्रसिद्ध असं आख्यान आपल्याला माहिती आहे. ही कथा आपल्याला माहित आहे. भानुदास महाराजांनी पांडुरंगाला परत आणलं. ते भानुदास महाराज हे निस्सन विठ्ठल भक्त. त्यांचा एक अभंग समोर आपल्या ठेवतोय. त्याच्यामध्ये त्यांची एकनिष्ठ भक्ती दिसते. पांडुरंगाच्या प्रती त्यांची श्रद्धा त्यातून व्यक्त होते. जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्म गोळ भंगा जाय, वडवानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वास पाहेगा विठोबा, न करी आणिकाचा पांगीला. जरी हे आकाश पडलं, तुटून पडलं, गळून पडलं, जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्म गोळ भंगा जाय, वडवानळ अग्नीने संपूर्ण जग जरी ग्रासलं, परी मी तुझीच वास पाहेगा विठोबा. आजच्या या महामारीच्या अत्यंत मोठ्या संकटात हे चरण अभ्यासण्यासारखं आहे. ब्रह्मगोळ भंगा जाय, त्यात करोना ही केवढी महामारी असेल. आम्ही विठ्ठल भक्तीचा गजर करूया, विठ्ठल नामाचा गजर करूया. भानुदास महाराज म्हणतात, तुझा एकमेव मी दास आहे, न करे आणिकांचा पांगीला, नामधारक तुझा चांग केला. असं भानुदास महाराज विठ्ठल भक्तीचे पोवाडे गातात. याच परंपरेमध्ये वारकरी संप्रदायाचे दिग्गज व्यक्तिमत्व अवतीर्ण झालं, ज्यांनी वारकरी संप्रदायाला भक्कम आधार दिला. असे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज. वास्तविक हे सगळं घराणं हे दत्तोपासक. आपल्याला माहित आहे की नाथरायांच्या घराण्यामध्ये दत्त उपासना आली. साक्षात दत्त त्यांच्या दारामध्ये चोप घेऊन चाकरी करत होते. ज्या घरी कावडीने पाणी चक्र पाणी वाहे, असं संत निळोबारांनी वर्णन केलंय. असे संत एकनाथ महाराज हे जरी दत्तोपासक होते तरी सुद्धा विठ्ठल भक्तीचाच महिमा त्यांनी गायला. मला या ठिकाणी एक नमूद करावं वाटतं सर्व भाविकांना सांगताना, की अनेक परंपरा मिळून वारकरी संप्रदाय एकत्रित आलेला दिसतो. अनेक परंपरांचा अत्यंत सुरेख संगम म्हणजे वारकरी संप्रदाय. इकडे नाथ परंपरा, इकडे दत्त परंपरा, इकडे राम परंपरा, अशा अनेक संतांना एकत्रित आणणारी ही वारकरी संप्रदायाची भव्य दिव्य परंपरा, ज्या परंपरेनं आपलं उपास्य दैवत विठ्ठल मानलं. संत एकनाथ महाराजांनी एवढं वाङ्मय कुणीच निर्माण केलं नाही.
विस्तार भयास्तव मी या ठिकाणी ते मांडत नाही, परंतु संत एकनाथ महाराजांच्या घरी आज असणारी श्री विजयी पांडुरंगाची प्रासादिक मूर्ती हे विठ्ठल भक्तीचं महिमान सांगत आहे. या घराण्यामध्ये आजही तेवढ्याच श्रद्धेनं पांडुरंगाची उपासना केली जाते. त्यानंतरच्या कालखंडामध्ये संत बहिणाबाईंनी वर्णन केल्याप्रमाणे भजन करा सावकाश तुका झालासे कळस. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची अभंग संहिता जर आपण पाहिली तर तुकाराम महाराज हे कट्टर विठ्ठल भक्त. एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. तुकाराम महाराजांनी तर प्रश्न विचारलाय, काय नोहे केले एका चिंतता विठ्ठले. एका चरणामध्ये पुष्कळ काही सांगण्यासारखं आहे. विठ्ठलाचं नामस्मरण केल्यानंतर काय होणार नाही, काय होईल याच्यापेक्षा काय होणार नाही असं तुकोबाराय प्रश्न विचारतात. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. तुकोबाराय वर्णन करतात एका अभंगात, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. काय होणार नाही विठ्ठल नामानं. तुकाराम महाराजांनी सर्वांना अर्जव करून नमस्कार पूर्वक सांगितलं, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुम्ही पांडुरंगाचं नाव अट्टहासानं घ्या, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा असं तुकोबाराय बोलतात. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. अत्यंत तळमळीनं तुकाराम महाराज बोलतात. ही सर्व त्यांची चरण विठ्ठल नामाचं महात्म्य व्यक्त करणारी. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवरायांना सुद्धा विठ्ठल भक्तीचा महिमा सांगितला. तुकाराम महाराजांची कीर्ती ऐकून स्वयं छत्रपतींनी त्यांना नजराणा पाठवला. पण नजराणा पाठवल्यानंतर तो नजरा पाहून तुकाराम महाराज म्हणाले, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा. दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा. तुकाराम महाराजांनी अधिकारवाणीनं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मजे ह्यास. आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. त्या काळामध्ये यावनी राजवत असताना सुद्धा हिंदवी स्वराज्यासाठी धडपडणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना वारकरी होण्याचा सल्ला तुकाराम महाराज देतात. विठ्ठल नामाचं महात्म्य सांगतात. त्यांच्या सांगण्यानं स्वयं छत्रपती वारकरी झाले. भगवी ध्वजा त्यांनी आपल्या स्वराज्याचं प्रतीक म्हणून मानली. हा विठ्ठल भक्तीचा प्रचार आणि प्रसार या सकल संतांनी केला. जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्याला गुरु प्राप्त व्हावे म्हणून 42 दिवस उपवास करणारे त्यांचे अंतरंग अनुयायी संत श्रेष्ठ निळोबाराय हे सुद्धा विठ्ठल भक्तीचा महिमा गातात. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल म्हणणारे निळोबाराय हे विठ्ठल भक्तच होते. अर्थात सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्यापासून ते संत श्रेष्ठ निळोबाराय यांच्यापर्यंत विठ्ठल नामाचं महात्म्य सकल संतांनी गायलं. या ठिकाणी एक नमूद करावं वाटतंय की संत विचारातली एक वाक्यता आहे, सकल संतांनी फक्त विठ्ठल नामाचाच आग्रह धरलाय. तुमचं जर कल्याण झालं तर केवळ विठ्ठल नामानं होईल अशी विठ्ठल भक्तीची परंपरा सकल संतांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि घराघरात पोहोचवली. आजच्या या चिंतनामध्ये आणखीन एका मुद्द्याचा विचार आपण करणार आहोत की महाराष्ट्रातल्या या सकल संतांनी विठ्ठल नाम महात्म्य गायलं. वारकरी संप्रदायाची आणखीन एक महत्वाची ओळख कोणती असेल तर जगभरामध्ये अनेक भक्तिपंथ आहेत, मात्र वारकरी संप्रदायाची जी वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे ती एकेश्वरवादी म्हणून. वारकरी संप्रदायिक सकल संतांनी आपलं उपास्य दैवत श्री विठ्ठल मानलं. श्री विठ्ठलाशिवाय अन्य दैवत नाही. ही घराणीच्या घराणी विठ्ठल भक्त झाली. उदाहरणार्थ पांडुरंगाचे प्रेम भांडारी संत श्रेष्ठ नामदेवराय
यांचं संपूर्ण घराणं विठ्ठल भक्त. नामदेवा घरी 14 जणे स्मरती हरी. नामदेवरायांच्या घरामध्ये 14 सदस्य होते आणि ते 14च्या 14 विठ्ठल भक्त होते. नामदेवरायांच्या मुलांनी नारा महाराजांनी वर्णन केलंय की आमचं दैवत विठ्ठल आहे. आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी. हे संपूर्ण घराण्याचे घराणं विठ्ठल भक्त. श्री चोखोबारायांचं घराणं विठ्ठल भक्त. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं घराणं विठ्ठल भक्त. ही घराणीच्या घराणी विठ्ठल भक्त होते. अन्य देवता त्यांना मान्य नाही. मला असं म्हणायचंय की नामदेवरायांच्या घराण्याचा जर आपण विचार केला तर त्यांचे वडील दामा शेट्टी यांच्यापासून तर त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत विठ्ठल परंपरा त्या घरामध्ये आहे. आजच्या काळामध्ये आपल्याला पाहता येईल की एकाच घरातले सगळे सदस्य आध्यात्मिक असतील असं नाही सांगता येत. कदाचित आई वारकरी असेल तर वडील असतीलच असं नाही. घरातले सगळे सदस्य आध्यात्मिक असणं आजच्या कालखंडात केवळ अशक्य आहे. पण आध्यात्मिक जर असले तरी सुद्धा त्यांचं उपास्य दैवत एक नाही. त्यांची उपास्य देवता वेगवेगळी आहे. त्यामुळे उपासना पद्धती वेगवेगळी आहे. पण नामदेवरायांच्या घरामध्ये सगळे विठ्ठल उपासक होते. एकच देवता. आणि अध्यात्माचा विचार करू जाता अध्यात्मामध्ये आपण जर यशस्वी व्हावं, आपला परमार्थ यशस्वी व्हावा असं जर वाटत असेल तर उपास्य देवता एकच असली पाहिजे. आपण ज्ञानेश्वरी जर अभ्यासली तर ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात अज्ञानाची लक्षणं सांगताना ज्ञानोबाराय वर्णन करतात की एखादा अज्ञानी भक्त असतो तो अनेक देवता मांडतो. असे एक प्रकरण ज्ञानोबारांनी दिलंय. माझे अधिष्ठान घरी आणि ओसे आनाचे करी पितृकार्य अवसरी पितरांचा होय. एकादशीच्या दिवशी जेतुला पाडो आम्हासी तेतुलाच नागासी पंचमीच्या दिवशी चौथ मोटकी पाहे आणि गणेशाचाची होय. चावदशी म्हणे माय तुझाची वधुरुगे पाठी सोमवार पावे आणि बेलेसी लिंगा धावे ऐसा एकलाची आघवे जोगावी जो. आणि त्याच्या पुढची ओवी जी ज्ञानोबारांनी घातली एवढे ज्ञानोबाराय कधीच खाली आले नाहीत. ऐसा अखंड भजन करे उगा नवे क्षणभरी आघवेन गावद्वारी अहेव जैसे. असा हा अज्ञानी भक्त अनेक देवता मांडतो. पण वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवरचा शहाण्या लोकांचा पंथ. त्यांनी विठ्ठल भक्तीशिवाय अन्य कोणत्याही देवतांची उपासना केली नाही. एका विठ्ठला व्यतिरिक्त उपासना केली नाही. तुकाराम महाराज छातीला हात लावून सांगतात, एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. मी मगाशी संत भानुदास महाराजांचं उदाहरण दिलं. एक प्रमाणही मी देऊन आलो. तुकोबाराय त्याच पद्धतीने सांगतात, शतखंड माझी होईल रसना जरिया वचना पालटेन. कोणतं? आणिकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचुनी त्या पांडुरंगा. पांडुरंगा व्यतिरिक्त जर अन्याची आम्ही स्तुती केली तर कदाचित आम्हाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. माझ्या जिभेचे 100 तुकडे होतील. इतकी विठ्ठल भक्तीची एकनिष्ठता आपल्याला संतांच्या या अभंगामध्ये दिसून येते. तुकोबाराय असं वर्णन करतात, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. सर्व भावे लोभे आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. तुका म्हणे एकविध झाले मन विठ्ठला वाचून नेणे दुजे. आमचं मन विठ्ठल चरणी स्थिर झालंय. आता विठ्ठला व्यतिरिक्त आम्हाला कोणताही देव मान्य नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. असं संतांच्या चरणामध्ये आपल्याला विठ्ठल भक्तीचं महात्म्य पाहता येतं. अगदी अलीकडच्या कालखंडातला मी जर दृष्टांत सांगू गेलो तर एकाच देवतेची उपासना करणं किती श्रेयस्कर आहे. सातारा जिल्ह्यामध्ये अयाचितांचा एक वाडा आहे. आज तिथं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे. त्या घराण्याचा इतिहास मी जवळून पाहिला, अभ्यासला की त्यांचे पूर्वज दिंडीबरोबर पंढरपूरला गेले. दिंड्या पताका वैष्णव नाचती तिथलं ऐश्वर पाहिलं आणि अयाचित
गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून घरी आले. त्यांचं उपास्य दैवत खंडोबा होतं. घरातल्या लोकांनी विरोध केला की आपलं उपास्य दैवत खंडोबा आहे, मग आपण विठोबाची पूजा कशी करणार? थोडक्यात सांगेन, वर्षभर असंच निघून गेलं. पण अयाचितानी पुढच्या वारीला जाताना देवघरामध्ये असणारा तो खंडोबाचा जो पिवळा धमक गोटा होता तो पंढरीला नेला आणि त्याचे सुंदर अशी त्याची विठ्ठल मूर्ती करून आणली आणि खंडोबाचा विठोबा झाला. ही एकविधता वाखाणण्यासारखी आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य कोणतं असेल ते एका पांडुरंगाचं भजन, एका पांडुरंगाची एकनिष्ठ वारी वारकरी सांप्रदायिक लोक करत असतात. एका विठ्ठलाची उपासना करतात. अशा स्वरूपाची ही आमची पंढरीची वारी सुरू आहे. आज या वैश्विक संकटात आम्ही पायी वारी करू शकत नाही, पायी वारीला जाऊ शकत नाही. पण वारी ही कायेनं, वाचेनं, मनानं करायची असते. काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यासी बाधितीना. आज आम्ही पायी वारीला गेलो नसलो तरी प्रत्येक वारकऱ्याची मानसिक वारी सुरू आहे. मनानं तो पंढरीला गेलेला आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. प्रत्येक वारकरी आज घरात बसून पांडुरंगाचं स्मरण करतोय, विठ्ठलाचं नामस्मरण करतोय. मनी वेधू तयाचा पंढरी रायाचा. प्रत्येकाला वारीचेच वेध आहेत. पंढरी त्यांच्या समोर आहे. विटेवर उभा असणारा परमात्मा त्यांच्या समोर आहे. विठ्ठल भक्तीमध्ये आजही सगळे वारकरी घडून गेलेले आहेत. अशा विठ्ठल भक्तांना विठ्ठल भक्तीचा महिमा सांगताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सकळ मंगळ विधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. सकल मंगलाचा वर्षाव करणारं हे विठ्ठलाचं नाम आहे. म्हणून तुम्हाला आम्ही सांगतो आहोत, म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. हे जना विठ्ठलाचं नाम घे. हे विठ्ठलाचं नाम कसं आहे? पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. पतितांना पावन करणारं असं विठ्ठलाचं नाम आहे. बाप रखमा देऊर साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. विठ्ठल नामानं सगळ्या गोष्टी साध्य होतील. पापाचं निर्मूलन होईल, पुण्याचा संचय होईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर तुकाराम महाराज एका प्रासादिक चरणात वर्णन करतात, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. अशी आमची वारकऱ्यांची श्रद्धा आहे. आम्ही पंढरीला नित्यनेमानं जात आहोत. कदाचित यावर्षी आम्ही वारीला नाही गेलो तरी सुद्धा आमची वारी घरी बसून होणार आहे. संतांच्या पालख्या पंढरपूरला जाणार आहे. त्यांच्या समवेत आमचं मन सुद्धा पंढरीला जाणार आहे आणि मनानं आम्ही पंढरीची वारी करणार आहोत. आज या पंढरीची वारी पेजच्या माध्यमातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीनं हा स्तुत्य उपक्रम राबवला. मला सेवेची संधी दिली. माझ्या अल्पमतीप्रमाणे काही चिंतन मला मांडता आलं. त्यातून संतांनी जे विठ्ठल महात्म्य सांगितलं, विठ्ठल नामाचं महात्म्य सांगितलं आणि वारकरी संप्रदाय हा एकविध कसा आहे याचं अंशतः आपण चिंतन केलं. आपण सर्वांना श्रद्धापूर्वक नमस्कार करतो. करविली तैसी केली कटकट, वाकुडी का नीट देव जाणे. झालेली सेवा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी, सद्गुरु चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जे 2 शब्द मी आपल्यापुढे मांडले ते गोड मानून घ्याल अशा स्वरूपाची याचना करीत माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. नमस्कार. रामकृष्ण हरी.